हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. तब्बल 20 वर्षापूर्वी साखरपेठ परिसरात झालेल्या गुन्ह्यातून 9 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जुबेर कुरेशी, असलम रामपुरे, इरफान बागवान, एजाज लोकापल्ली, इर्शाद निचाळकर, मैनुद्दीन बनकर, अजमुद्दीन शेख, आकिजा चौधरी, अब्बास अंडीवाले असे निर्दोष सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. या संदर्भात आरोपींचे वकील ॲडव्होकेट DN भडंगे यांनी अधिक माहिती दिली आहे. 20 वर्षापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातून 9 आरोपींची निर्दोष मुक्तता. यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 30/4/2006 रोजी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून ती तिच्या राहतेघरासमोर म्हणजे साखरपेठ येथे तिच्या घरासमोर ती त्यांच्या समाजाची सामुदायिक विवाहाची मिरवणूक जात असताना तसेच शिवजयंतीची मिरवणूक जात असताना 2 गटामध्ये दगडफेक होऊन त्यांच्या घराजवळ 30 ते 40 मुस्लिम तरुण येऊन त्यांच्या घराचे दार तोडून घराच्या आत घुसून घरातील सामानाची तोडफोड व नुकसान केले होते. तसेच त्यांच्या फिर्यादीच्या मुलीला मारहाण केली होती. तसेच काही 10 ते 15 लोक येऊन आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा सामानाचे नुकसान तसेच घरामध्ये घुसून घराची तोडफोड केली होती. त्यामुळे यातील फिर्यादी हिने जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128/2006 अन्वये भारतीय दंड संहिताचे कलम 143, 147, 148, 336, 337, 427, 452, 504 सह कलम 149 व मुंबई पोलीस कायदा 135 प्रमाणे आरोपी जुबेर कुरेशी, असलम रामपुरे, इरफान बागवान, एजाज लोकापल्ली, इर्शाद निचाळकर, मैनुद्दीन बनकर, अजमुद्दीन शेख, पाकिजा चौधरी, अब्बास अंडीवाले यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर बरेच आरोपी हे गैरहजर राहत होते. त्यामुळे यातील आरोपींकडून नोव्हेंबर 2025 मध्ये ॲडव्होकेट DN भडंगे यांच्या मार्फत वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये जे हजर आरोपी आहेत त्यांचे स्वतंत्र चार्जशीट करण्यात येऊन सदरचा खटला चालवण्यात यावा असा अर्ज देण्यात आला होता व सदरचा अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केला होता. त्यामध्ये आरोपीच्या वतीने आरोपींनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असा बचाव व युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. त्यामध्ये आज दिनांक 12/6/2026 रोजी मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 श्रीयुत दीपक कंकरे साहेब यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट रवी हेगडे, ॲडव्होकेट जेबा सय्यद तसेच वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.